नमस्कार मंडळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लक्ष्मी निवास ही मालिका 23 डिसेंबरपासून आपल्या भेटीला येते. खरं तर इथे आज ना एक फॅमिलीचा गेट टुगेदर सोहळाच मला वाटतो आहे आणि आपले लाडके कलाकार जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. आणि हे जे दोन जोडपी आहेत, नवीन जोडी आपल्याला जी इंट्रोड्यूस होते आहे ना, म्हणजे मीनाक्षी आहे आणि निखिल आहे. खूप स्वागत दोघांचंही. कसे आहात? आणि खूप छान दिसते तुमची जी जोडी आहे ना, तुमची नोकझोक खूप छान दिसते. कसे आहात दोघे? मी एकदम मस्त. कशी आहेस तू? मी एकदम फर्स्ट क्लास. एक एक्सपिरियन्स आणि एक नुकतंच नवीन लग्न झालेला. सो कसं वाटतंय? तू मला लास्ट टाइम आपण लग्नाच्या वेळेला जे आपल्याला बोलणं झालं होतं तेव्हा तू म्हणालास की लगेच बॅक टू वर्क आहे, म्हणजे हे होतं तर? हां, हेच होतं. म्हणजे लग्न झालं 17 तारखेला आणि 20 तारखेपासून शूटिंग सुरू झालं. आणि म्हणजे आम्ही आता लग्नानंतरचे जे सोपस्कार आहेत ते आता एकदा शूटिंग. मी तर त्याला म्हणाले की मला सुट्टी हवी होती, तो ज्या दिवशी येणार होता. म्हटलं काय येतोयस तू, जा ना. येतोयस म्हणून मला माझी सुट्टी कॅन्सल होते. काम पहिलं, शो मस्ट गो ऑन. चैत्रालीचं काय म्हणणं होतं की तिचाही सपोर्टिव्ह बायको मिळालेली आहे मला. इथे पण तसंच आहे. म्हणजे ह्यांचं कसं आहे माहिती आहे तुला, यारा ज्यांची छोटी मुलगी आहे ना, जेव्हा कैलाश काम करतो तेव्हा ही याराकडे लक्ष देते आणि जेव्हा ही काम करते तेव्हा तो घरी असतो. त्याच्याशी बोलणं होत होतं आता बऱ्याचदा. कशी आहेस मीनाक्षी? आणि परत एकदा बॅक टू पवेलियन मालिकांमध्ये आता तू. आणि मी खूप खुश आहे, तुला दिसत असेल. मी खूप एक्सायटेड आहे या प्रोजेक्टसाठी, कारण एवढी छान फॅमिली आहे. सो शूट करतोय असं आम्हाला फीलच येत नाही अगं. आणि आम्ही इतकं छान मजेत शूट करतोय ना. ताई असेल, निखिलसोबत मी पहिल्यांदा काम करते. सो डे वनपासून आम्ही फोटोशूटला एकत्र भेटलो आणि आमचं असं झालं, आम्हाला इम्प्रोवाइज करायला दिलं तर आम्ही एकदम असं यूज टू झालं. असं वाटलंच नाही की हा बाबा नव्याने काम करतो एकमेकांसोबत, असं नाही वाटलं. हां, एक्सपिरियन्स्ड ॲक्टर असून देखील तेवढा कम्फर्ट होता. पण एक अख्खं कुटुंब आमचं आणि त्यांच्याबरोबरचे सीन्स, आमच्या दोघांचे सीन्स, हे जे काय आम्ही आता एंडल्ज होतो एकमेकांसोबत, ते खूप छान होत आहेत. तुम्हाला नक्की बघायला आवडतील. आता एक पूर्ण फॅमिली इंट्रोड्यूस झाली आणि तुम्ही जे कॅरेक्टर पकडले होते ना, मला असं वाटतं आत्ता कॅरेक्टर सुटले तुमच्याकडनं. तुमचं पात्र आणि किती जवळचं झालं आहे आता हे? आता मला असं वाटतं बरेच दिवस झाले असतील शूटिंग. संतोष खरं तर लक्ष्मी निवासाचा मोठा मुलगा आहे आणि वीणा त्याची बायको. लक्ष्मी आणि निवासना टोटल 3 मुली, 2 मुलं आणि एक वेंकी मानलेला मुलगा. म्हणजे 6 मुलं आहेत त्यांना. त्यांच्या एका मुलीचं नवरा, त्यांची मुलं, एका मुलाची बायको, त्याचा मुलगा, दुसऱ्या मुलाची बायको, 2 मुलींची लग्न व्हायची आहेत. एवढं सगळं कुटुंब असताना त्यांची जी स्वप्न आहेत की आपल्या मुलीची छान लग्न झाली पाहिजेत आणि आपलं घर झालं पाहिजे स्वतःचं. एवढा पसारा असताना प्रॅक्टिकली जर का बघायचं झालं ना, तर एखाद्या सामान्य घरातल्या कुटुंबाला त्याची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. पण तरीही लक्ष्मी निवास हे दोघंही या जबाबदाऱ्या तेवढ्याच ताकदीनं पेलत आहेत. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मुलांचे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. आता हा मोठा मुलगा आहे, त्यांनी त्याच्या वडिलांना बघितलं आहे की एवढ्या सगळ्या मुलांना सांभाळतायत ते आणि त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता आली नाही आहेत. म्हणून ह्याने स्वतःचीच वेगवेगळी स्वप्न करायला सुरुवात केली आणि म्हणून हा कंजूस, घरी पैसे न देणारा, बायकोला पण ते तुला जर स्वयंपाकघराचा ताबा हवा असेल तर तू जरा काटकसर कर, ह्या सगळ्या गोष्टी. आणि कुठेही जबाबदारीचे म्हणजे घरगुती जबाबदारीची जर का वेळ आली तर काढता पाय घेणारं असं एक कॅरेक्टर आहे. 25 वर्ष पूर्ण झाली. पहिले अल्फा मराठी होता, आता झी मराठी होऊन 25 वर्ष पूर्ण झाली. आणि तुलाही तुझी पहिली मालिका ते आत्ता, कारण का लास्ट मालिकेमध्ये तुझं निगेटिव्ह शेड बघितलं आम्ही, तीही खूप गाजली. या मालिकेबद्दल जर स्पेशल कॉर्नर आहे ना, कारण का रौप्य म्हणजे आपण म्हणतो. मी जी पहिली मालिका केली होती अल्फा मराठीवर, नायक नावाची मालिका होती, त्याचा मी पहिल्यांदा जे काम केलं ते देखील खलनायकापासून काम केलं. त्याचा खलनायक होतो मी. आणि त्यानंतर हा जो प्रवास सुरू झाला तो हा गेली 25 वर्ष सलग चालू आहे. आणि मध्ये मी मेडिकलसाठी फक्त 2 वर्ष दिली होती. ॲक्च्युली 5.5 वर्ष, पण त्यातली 2 वर्ष मी मेडिकलसाठी कम्प्लिटली मेडिकलसाठी दिली होती. 3.5 वर्ष मी त्यामध्ये देखील अभ्यास आणि मालिका असं सगळं काम करत होतो.
साक्षी यारा जी आहे ना ती श्लोक म्हणते आणि काय 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 तिचे रील्स आम्ही बघतो. म्हणजे केवढी टॅलेंटेड. कोणावर गेली आहे, तुझ्यावर की? नाही सांगता येणार, कॉम्बिनेशन असावं कदाचित, कारण माझं पाठांतर जरा बरं आहे कैलाशपेक्षा. सो ते माहीत नाही ते कुठून आलं आहे, पण ती पाठांतर खूप तिचं चोख असतं. आणि जेव्हा आता सोशल मीडियावर व्हायरल होतात ना, तिने टी व्हीवर बघितलं आहे का किंवा आता आई कामाला लागणार आहे हे तिला, कारण का कैलाश मला बोलला होता की ती अंडरस्टँडिंग आहे आणि तिला कळतं की आता आई कसं कामावर चालली आहे. हो, थोडं ती नर्वस होतेच, पण आता तेवढं तिला कळतंय की आई ठीक आहे तू जा मग, काही हरकत नाही, पण लवकर ये, अशा तिच्या आता छोट्या छोट्या डिमांड्स आहेत. पण ती खूप खूप अंडरस्टँडिंग आहे तिच्यामध्ये, माहीत नाही कुठून आलं आहे, पण आता ती एकदम नॉर्मल असते. ऑनस्क्रीन बायकोला रिअल बायकोशी भेट घडवणारच की झाली ऑलरेडी? नाही, घडवायची. व्हिडिओ कर आणि तू इन्स्टावर टाक आणि म्हणजे रील अँड रिअल असं. येस, नक्की. निखिल, कसं चाललंय मॅरिड लाईफ? कारण का आपल्याला कोणतरी पार्टनर हवा असतो जो आपल्याला नेहमीच शेअर करत असतो. फॅमिली असतेच, पण आपला बेटर हाफ आपण बोलतो ना, तेव्हा आपण अजून हिरिनीने काम करतो. सध्या आता नवीन लग्न झालं आहे, ती पॉझिटिव्हिटी घेऊन तू आता परत काम करतोस, तर ते एक फिलिंग? खूप पॉझिटिव्हिटी म्हणजे माझ्या आजूबाजूला त्या आलीच आहे चैत्रालीमुळे, आणि प्लस ती माझ्या कामातून पण तुम्हाला कळत असेल की ते कशा प्रकारे कॅरेक्टर हे होतं आहे. मला ती सतत म्हणजे तिने माझी आधीची कामं बघितली होती, ती मला आता याच्या पुढे कसं काम करायला सवलत, म्हणजे तू तुझं काम करू शकतोस फ्री माइंडेडने, बाकी सगळं मी घरची जबाबदारी सांभाळते. इतक्या चांगल्या पद्धतीची आणि चांगल्या विचारांची बायको मला मिळाली. आणि ती छान खायला पण देते आम्हाला डब्यातनं. मला रोज डबा देते ती. एकदा सेटवर आणि आपण खरंच माझ्यासाठी स्पेशल चैत्रालीच्या हातचं काहीतरी हवं आहे. आणि त्याच्या आई बाबासुद्धा बोलले होते की सून आमची लाखात एक आहे. सो तिला भेटूया आपण लवकरच. आणि मालिका सुरू होते 23 तारखेपासून. ऑल द बेस्ट दोघांनाही आणि छा जाओ, मजा करा. आणि सेटवर काय अपील कराल प्रेक्षक? मला एक सांगायचं आहे की हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप वेगळं आहे. आत्तापर्यंत देवकीला तुम्ही पाहिलं किंवा अबोलीतनं नीता म्हणून मी समोर आले, पण त्यापेक्षा हे कॅरेक्टर एकदम वेगळं आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मला ते टफ जातं आहे थोडं, पण ठीक आहे, मी ते मॅनेज करू शकते. सो माझ्यासाठी हे वेगळं आहे, हे मला सांगायचं होतं. या कॅरेक्टरमध्ये बघायला मला मजा येते, कारण का देवकी एकदम वेगळी होती, नंतर अबोलीमध्ये थोडं वेगळं आणि आत्ता जरा अजून वेगळं. सो धमाल. या मालिकेत जर का सगळे कॅरेक्टर्स बघितलेत ना तुम्ही, तर जे याच्या आधी ज्या लोकांनी निगेटिव्ह शेड्स हे केले आहेत ना, ते सगळे तुम्हाला असे वेगवेगळे आणि पॉझिटिव्ह शेड्समध्ये दिसतील. म्हणजे एक्सपेक्टेशन्स, म्हणजे झी मराठी, अल्फा मराठीपासूनचं जे काही परंपरा चालू आली आहे ती कॅरेक्टर म्हणजे एक्सपेक्टेशन्स तोडण्याची, ती या मालिकेने नक्की तुटले. येस, आणि थँक्स टू झी. मी झीचा हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. सो होपफुली खूप खूप आभार झी मराठीचे. आणि तुम्हा सगळ्यांना आम्ही आव्हान करतो, 23 डिसेंबरपासून आम्ही लक्ष्मी निवास मालिकेतर्फे रोज सोमवार ते रविवार दररोज 8 ते 9 या वेळेत रोज 1 तास तुम्हाला भेटायला येणार आहोत, फक्त झी मराठीवर. मोठं आहे तर जरा जास्त वेळ पण लागेल ना, म्हणजे 1 तास अर्धा तास कमी पडेल. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट मनापासून. थँक्यू सो मच.